लवकर बोला ना भाऊ. ट्रॅक्टर पेरणी चालू आहे ना माई. हो, रिकाम पण नाही इथं, माणसाला घडीची फुरसत नाही इथं. काय तुम्हाला काम काय म्हणलं? कोण बोलता तुम्ही? अरे तुमचा शिवभाऊ राजा गावाशी मस्तीहून बोलून राहिलो म्हणलं. हो, 10-15 बॅगा होते आपल्या सोयाबीनच्या, येता का म्हणलं? द्या ना तेवढं काढून दे संतराचे हो तुमच्या. शिवळलेच आहे ना वावर आपलं. अरे कुठं परगावले बाबा, इथं गावातच सरून नाही राहिलं मले. दिवस नाही निघाला की लोक मा घराभोवती हिंडून राहिले तर मग काय तर पैशाचा पत्ता नाही. चला 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 मग सध्या मला येणंच नाही होत म्हणलं भाऊ. कोणाचंही पाहा तुम्ही, पाहा तिकडे. मग काय तर रोजच्या माया 30-35 बॅगा रोज 4 दिवस झाले सुरू आहे मला, दम नाही मला. काही येणं नाही होत म्हणलं भाऊ माया आता. बसले हो गावातून 2-1.5 बॅगा पेरत, इथं जा तिथं या ना, एका दमन लाट आहे ना आपला. मग काय तर 10-15 बॅगा आहे अजून आपल्या सोबत्याच्या 10-15 आहेत. दळ 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 घ्या ना, कमाई करून, हेच सीझन आहे ना. जाऊ का का परगाल नाही का, हो ना, गावाला नाही घराभोवती शिंड नाही का नाही का. हो जाऊ तिकडे जाऊस मग. बरं ठीक आहे बा, तुम्ही म्हणतास ते येतो मी. हो नाही तर मला टाईमच नाही. पण आता मी सांगतो नगदी पैसे आहे बिलकुल. आपलं बॅग टाकल्याबरोबर पैसे लागेल आपल्याला, सांगून राहिलो. हो इथं कसं आहे, नोट करे गोट चिल्लर करी विचार, नाही तर मग घराभोवती हिंड नाही, सांगून राहिलो. डिझेल आण लागते नगदी आम्हाला इकडे. येऊ काय सांगा काय आहे तर. नगदी आहे ना बाबा, नगदी पेरलं की बिलकुल पैसेच ना. घेऊन जा तुम्ही. या लवकर या मग. अर्ध्या तासात या तुम्ही. मी बियाणं घेऊन निघतो मग. ठीक आहे, या शिवळवर या. बस झालं अर्धा तास मारला की निघालो इथून मी. झालं इथं आता, निपटलं जाता. ठीक आहे, ठेवा मग. मला आहे का फुरसत आहे का मला जेवायला? फुरसत नाही सांगतो तुम्हाला. फोन चला काशीनाथ भाऊ, चला काशीनाथ भाऊ. आपलं पेरायचं आहे. परगावून फोन सांगा काय करा तुमचं आता. आहे बा मी दिलं काढून एवढं, नाही तर एवढे 2-4 बॅगासाठी कोणी येत नाही आज का. चला जाऊ द्या. हो आता आलं आटपलं ना तुमचं. एवढं अर्धा तास मारून देतो, निघून जातो. काय चाल नाही पोर राहिला पायसांना, दुसऱ्याच ट्रॅक्टर आहे बरं. हो ना, असं आहे तसं आहे. हो ना म्हणले का म्हणलं त्या पुढच्याला काय पैसे किती महिने 18,000 द्यावं लागते म्हणतं, तर मग करायला लागेल ना तुला कामं. हो फालतू झाले का अंगार पळास ट्रॅक्टर पुढे. आता बरसात भर काय करशील आणि कुठून पैसे देशील त्याले, तर यायले काय माहिती आहे कोणाच ट्रॅक्टर आहे. मग काय अरे काहीच नाही ना होत येतच भाऊ. पुढचा माणूस लय दिलदार आहे. हो जे येईन ते दे म्हणे तू, काही विषय नाही. हो चला निघू का मग मी आता. हो काही विषय नाही मग. ठीक आहे. थांब रे काशा, 1 मिनिट पैसे देतो ये. हो 1 मिनिट. शांताराम काय म्हणतो? हॅलो, हा बोला शांताराम भाऊ, बोला. हॅलो, देतस मी काय म्हणतो. अरे ते आपलं शिंगण्या मोऱ्या तू ते कधी आहेत? घरी आहेत का वावरात आहेत म्हणलं? कुठं आहेत ते? कुठं काय घरीच आहेत. खाऊन काय झालं आता? गद्याचं काय काम पडलं बा तुम्हाला? अरे आता तुम्हाला माहित आहे ना, ते रस्त्याचा आमचा देव म्हणचा तिघा चौघाला जाऊ देऊन नाही राहिला ना ते. पण आता 2-4 दिवस झालं लागून केली कशी बी आपली. पण आता पेरण्याला तर बॅगा कशा नाही, हे ती मोठा वांदा झाला. शेवटी म्हणलं बा टोकन यंत्र आणलं म्या, बस आता लावून देतो मी. 2-3 बाया आहेत कामाले, आणि गद्यावर म्हणलं हे खताचं पोतं ते काय बियाण्याच्या बॅगा घेऊन जातो. म्हणून म्हणलं आहेत का घरी कधी? असं हो का. मग ते रस्त्याचा मेळ लागलाच नाही का अजून? मग आता काय, अरे पण लावत असताना ते मेळ काय आहे ते पहिले. अरे हो ना, आता रस्ता म्हणलं की नाही जाऊ महिना त्याच्यात नाही, मग राहिलं का लटकून आमचं. लक्षाचं काय बाबा, ते धाब्यावाला माणूस आहे. हे बा ते जाऊ दे, मी गद्यावर घेऊन चाललो. गदी घेऊन चाललो मी. हो ठीक आहे, ठेवतो मग. बरोबर ठेवा मग ठेवा. काय म्हणते चंद्र भाऊ, काय म्हणणं? अरे काही नाही बा, आता ते टोपण लावगण करतो म्हणे बा त्या याची सोयाबीनची. हो काय आता ते जाऊ देत नाही देव म्हणे. ते तुम्ही म्हणते जागावर नाही. हो तू आहे पेरणीच्या मागं, ते आहे धाब्याच्या, आणि ते मावल्या याटोच्या. म्हणजे मी मग आता लावगण करून टाकतो म्हणते, जाऊ द्या म्हणते तिकडे. आहे मग मी आता हे ट्रॅक्टर सोडून देऊन त्या 1.5 एकराच्या मागं लागू का? हातची कमाई म्हणजे चालतीची भाकर सोडायची आणि बसायच्या मागं लागत. आता शांताराम भाऊ रस्त्याचं पाहिलं असतं ती कारण जमत नव्हतं का? बाबा तुमचं काय आहे ते गद्यावर बॅगा घेऊन त्याची लागवड करून राहिल्या. बाकी तुम्ही तुमचं 5 बसा तिघं चौघा. हो मी काही बोलत नाही त्याच्यात. मी आता तुम्हाला किती पैसे द्यावे लागते बॅगीचे तेवढे घेऊन घ्या आणि मोकळं. हो या इकडे खाली उतरा. काही दम आहे का नाही जरासा? तुम्हाला आवाज देऊ राहिला थांबा थांबा थांबा. चालले काही अक्कल आहे का नाही? जेशी वेळ आहे हे काय साधं दिसू राहिलं का तुम्हाला? तुमचं चालन दिवसभर आता. मग ते माझ्या बकऱ्या पुढे गेल्या कोणाच्या वावरात धसल्या म्हणजे मग फालतू बोलून राहिले तुम्ही. तुमचं चालन दिवसभर. मी काय करणार दिले? बंद ठेवायची 2 मिनिटं गाडी आली की करायचं. आम्ही 2 मिनिटाचा टाईम होता ना. म्हणजे अगो आम्ही का देऊ म्हणे. अरे फालतू बोलून राहिला का तू? हे बा जास्त अगो पण नको का नाही. का आला तरी बसवले का मला का आणला का? हो कामाचे काम ठेवा म्हणलं, शिल्लक बोलू नका काय. हो मला इकडे उशीर उरायला बकऱ्या चालल्या माया. चला येतो मी. बरं झालं आलं हे बा. लाईन पडली त्याला विचारा बरं. हो आजची तारीख आहे म्हणा तुमची अतिक्रमण काळाची शेवटची. इंटिमेशन दिलं आहे म्हणा नोटीसनं. आता तुम्ही काय करून राहिले सांगा म्हणा. बरोबर आता म्हणतो देवमन भाऊ, ते काय तुमचं अतिक्रमणचं कसं काय करून राहिले तुम्ही? काढून राहिले का नाही काढून राहिले म्हणलं? हो आजची 30 तारीख आहे, तुम्हाला नोटीस दिली आहे ग्रामपंचायत, समजलं का? काही उचलू राहिले तुम्ही? आजचा दिवस इंटिमेशन शेवटची आहे म्हटलं. अरे कोणती नोटीस आणि कायची नोटीस? कोण दिली मला? हो भाऊ मी काय म्हणतो, तुम्हाला नोटीस तुमच्या हातात दिली, तुम्ही वाचली, नंतर तुम्ही घेतली नाही तर ते तुमच्या दरवाजाला चिकटवलेली आहे, समजलं का? हो त्याला इलाज नाही. फोटो काढलेला माणसानं आमच्या. फोटो काढला? अरे मला कुठं दाखवली? काही बोलता करायच्या? कुठं दिली? मला भेटलीच नाही नोटीस आजपर्यंत. नोटीस गिटीस भेटली नाही म्हणलं मला.
भेटली नाही अशी कशी भेटली नाही? हा, अरे तुझ्या दरवाजाला लावलेली आहे ते. सांगू नको मला ते. वाच नाही तर नको वाचू. ते आम्ही फोटो काढलेला आहे, तो प्रत्यक्ष वाचलेला आहे ती. समजलं का? पाय तू आता, आजचा शेवटचा दिवस आहे. काय करून राहिला ते पाय, नाही तर उद्या आमचा आहे. समजलं का? काय राजा सरपंच साहेब, कसं काय बोलून राहिले तुम्ही? काही बोलता बा? अरे मला भेटलीच नाही ना. नाही 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 नाही, बहाणे करूच नको तू. हो, आजचा शेवटचा दिवस आहे तुला सांगून राहिलो. काय आता लोक थांबला मी 4 दिवस. तुले आपण सांगितलं 30 तारखेला लोक तू काढ म्हणून. समजलं ना? 20 तारखेलाच नोटीस दिलेली आहे तुले. नाही नाही नाही, मला नोटीसच नाही भेटली बा. हो पहा तुम्ही काय तर. हो मी चाललो आता. हो माझ्या बकऱ्या चालल्या. अरे रे, ते बकऱ्या काय बाहेर करू नको तू. काय उद्या जेसीबी घेऊन आता म्हणलं मी. जा आता तू, जा. हो उद्या पाय तू काय आहे तर. नाही आता काहीतरी मार्ग काढा लागते नाही का? नाका तोंडात पाणी चाललं आपल्याला. 30 तारीख आली ना. खाजोडे साहेबाला भेटायला लागेल 3-4 वाजता. काही बाजार करून यायला लागं. मार्ग काढा लागं. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. हो काय होईल ते पाहून घेईन मी. मला नोटीस भेटली नाही. पाहू उद्या काय करायचं ते. अरे भाऊ मुक्षदा भाई शांती आहे. हो गदी घेऊन चालला मला, बॅगा घेऊन. अरे काय रे शांताराम, कसं काय म्हणलं हे? काय चालता मुरा आहे बा हे? अरे काय रे, का गदेन गिदे कसं रे? काय चालाय म्हणलं? अरे काय लटकलं ना काम आमचं. पेरणीचं लावगण झाली, पेरणी अटकली. ते देव म्हणे जाऊ देऊन नाही राहिला तर करता काय? कुठं थांबता? मग सऱ्याचे पेरणं झालं मग जुलै महिन्यात पेराबा. पण ते सोबती मग ते लक्षात झाला. ते काश्या गिश्या त्याचे बाकी जायचे, मग ते कसं काय करू राहिले? अरे म्हणलं अशानं होत असते का? सगळ्यांनी एकीनं काम करा, रस्ता करा, मग जा. अशानं मग त्याला का मग एकेकानं आपापलं जर केलं तर कसं होईल तुमचा रस्ता? पण एकटा माणूस काय कर? त्या लक्षाला काळजी नाही, त्या काशाला नाही. ते बसलं ट्रॅक्टरच्या पेरणीच्या मागं. ते ऑटोवाले आपले माऊली भोवती येऊन नाही राहिले. पाहा ना म्हणते तुम्ही शांताराम भाऊ, काय करायचं रस्त्याचं तर. याले म्हणा त्याले म्हणा, स्वतः याचं काम नाही. लागवणा करून बसली, पेरणी बाकी आहे. शेवटी मी म्हणलं यायच्या नांदी लागायला पुरत नाही. 3 बॅगा टाका. आपले सरते 3 बाय आहेत. सरते गिरते बांधले की आपले बस सुरू लगायचं. आता कसं जातो मी घरी, डबल सरते ते बाकीचं घेऊन येतो. बाय तिथंच तोपर्यंत आता गदी नेतो आणि ते बियाणे टाकून येतो. जाऊ द्या, तुम्ही वारातून आले, कसं काय म्हणते पोझिशन? चालते का आपली? म्हणजे पेरणं चालन का? हो, तरी 10-11 वाजता येईन वयानी म्हणा, नाही का? कधीला म्हणजे? हो 10-11 वाजे लोक येऊन जाते. हो होऊन जाते तुझ्या पेरणं. पण लेकाचं पाहिजे बा बाकीचे आता कसं काय तुमचं रस्त्याचं. एकटा देव म्हणे तुम्हाला म्हणलं, म्हणजे भारी पडू राहिला. पण मी आता एकटा काय काय करणार? एकी पाहिजे तर बाकीच्यानी यायला नाही पाहिजे. चला बा चौघ काय करू काय नाही, मार्ग काढू. हो ना, त्याला टाईम नाही भेटू राहिला. त्या कशाला बोलायला फुरसत नाही सध्या. मग आता आपण काय करा? हो आता पाहता, पण कसं त्याला गुरु नाही भेटू राहिला बा. हो ना, एखादा देव म्हणे लय सतवू राहिला. गावात पुरं अतिक्रमण केलं पण अजून काही नाही झालं त्याचं. त्याचं कुठं काढलं ते काही काढणार आहे ते. त्याला नोटीस दिली बा 30 तारखेच्या सरपंचांना. आता काय होते काय नाही ते, आता काय आहे काय नाही आपल्याला काय माहित नाही त्याचं. ते नोटीस कायचं काय, कुठं ऐकते रे ते? पाहिजे बा काय करता काय नाही तुम्ही तर. मग काय सदस्य आहे तू राजा, काहीच नाही करू राहिले. हो ना, एका दिवशी लगा उचलून फेकायला पाहिजे होतं आता लोक ना. पण हे वर्षाची खेप असते, असं वाटते पेरणी गिरणी होऊ द्या मग पाहू याचं काय तर. हो ना, पण आता हे सध्या मग आपल्या मग काम आहे दुनिया भरायचे, कुठं त्याच्या मागा लागतं. आता माय पहिले पेरणं होऊ द्या, पाहू काय करायचं त्या. हो चला येतो मी. हो ठीक आहे. शांताराम घनगणे आहे का म्हणले का? गदी घेऊन काय आला? अरे बाबा बॅगा घेऊन आला वाटते तर. काऊन बाबू मुरला का फिस्कुट आता? हो ना, सांगे मोठे जेशेबे आणतो आणि उचलून फेकतो. आता जा बरं कधी जातात. आता तर पराठी निघाली माई. काय पाहू आता याचा काय चालतं मुरायचं नाही का बाबा? 3 गदी आहे वाटते. राम राम देवमन भाऊ. काय म्हणते? निघाली वाटते पराठीत बा. ठरत अशी लागली. मस्त जमलं राजा आता तुमचं तर. निरा साखर पिरे लोकांचे नाही का काम होईल. हो ना, आता ओळखल्या मॅना साई. अरे बा काय कुठं कुठं तोडे आहेत तेवढे भरून टाका म्हणलं. हो ना, बीजा पाणी आलं पण मस्त राहायचं नाही का शांताराम भाऊ? तुमची निघाली का? आपली एकाच दिवसची वाटते. अरे कायची माई पराठी, लयच बा ताडे तोडे आहेत ना. मग काय तर, एक तर खोल टाकली कोणा लेकाची वरच ठेवली. हो ना, लय झाडं लेकाचे कमी जास्त आहेत. आता कर लागेल मला तेवढं. पाहतो बा आता. पहिले आता सोयाबीन पेरून टाकतो, राहिलं सुईला आता काय करतं. पेरा ना मग. आता आपलं काय म्हणणं आहे बा तुम्हाला? हो तुम्हाला तर म्हणलं गदे घेऊन जा बा, घोडे घेऊन जा, त्याच्यावर नाही काही वांधा नाही. हो असं जर असेल तर आपण म्हणतही नाही ना कोणाला काही. पण तुम्ही जर मग संजय बियाण ट्रॅक्टर ऑन हे ते थोडी नेऊ देणार आम्ही. हो ना हो ना, थांब ना जरा असं पेरणं होऊ दे आमचं, सांगतो ना तुले. हो ना, ते तर आहेच म्हणा. आता काय करता, जाऊ देता. हेच तर लय उपकार झाले आमच्यावर आता. चला येऊ का मग आता? हो पाहतो लवकर लवकर मला. आता सरती गिरते पाहा लागत नाही तर मग टोकन यंत्र नाही तर काहीतरी इलाज करायच लागणार. आता बाय येतो म्हणे बा. कायले सरतीन गिरते? आपल्या जर टोकन यंत्र आहे ना, घेऊन जा तुम्ही. हो घेऊन जा. हो काही भाडं देऊ नका, काहीच नाही आहे ना आपल्यापाशी. असंच हो का? बरं पाहू ना मग. आता जर काम पडलं तर नेईन मी. हो तसं आता बाय येऊन राहिला तर सरत्यानंच पेर तुम्ही. हो ठीक आहे, चला येतो मग. या मग काही हरकत नाही. हो चला पाय तुम्ही जरा लाकडं तिकडे ठोकतो तिकडून ढोरं येतात ना. इकडून तिकडून बबनरावच्या इकडून लावतो ते लाकडं तिकडे जरा. या हो बकऱ्या चार लागते. या मग या. जरा कोणाचं म्हणलं खत बी बियाणं? हो काय आहे, कोणाचं माऊलीच आहे का? हे देणगे साहेब आहे. सोयाबीनच्या बॅगान खत, ते पराठीच्या बॅगा नेलं त्या दिवशी मारती ना. आणि बाकी आता हे समजा आज नेऊन राहिले ते ऑटोनं माऊली भाऊच्या स्पेशलमध्ये. असं हो का? म्हणजे देणगे साहेब आहे का? बरं बरं, पाहिजे म्हणलं उधारी गिधारी आहे. हो नगदी आहे का? कसं काय मारतीचं? नाही बस आता 1-2 दिवसात जमा करतो म्हणे मी. हो बँकेतून काढायचे आहे म्हणे, सध्या पेरण्याची लगबग आहे ना. देतो म्हणे पाठवून, काही वांधा नाही. पैसा जागा लोड नाही. अरे बाबा हे बा वही ठेवूच नको तू. हो नगदी व्यवहार चालते, कमी खपलत चालते बरं. हो नाही तर बस सांगतो तुले कठीण काम होणार आहे. हो म्हणून म्हणतो बरोबर पद्धतशीर चालते.
नाही नाही नाही, अरे उधारीचं कामच नाही ना. आपण नगदीत आणल्यावर लोकांना उधार वाटून आपण काय करावं मग? नाही बस आपलं कामापुरतं हो, राहिले बा एक दोन बॅगेचे अडी अडचण समजा हो, असं चालू आहे. तेच म्हणलं, नाही तर बस देत बसीन आपला उधारी उधारी. हा चाल द्या देतो सोयाबीनवर, देतो पराठीवर. हा हो, हातावर करतात बरं लोक. दुष्काळ फुष्काळ आलं असं तर झालं तर तेच म्हणलं. चला येऊ का मग मी आता? हो काय आता बबनराव येते काय, आम्ही येत नाही वाटते आज आता. हो ना, वाटच पाहून राहिलो, येतोय तर काय होते काय, मी आता मार्केटात जावं लागते ना. असंच हो का? हो येते ना, मग येते ना. हो काय संतोष घे ना म्हणलं, पोते घे ना, पटापट याटोत टाकून जाऊ दे मग लवकर. हो ना, येऊ लागला ना, मालती येऊ लागला. हो त्यानं हात लावला की बस हा, येतो म्हणे ना, आलोच म्हणे मी. हो राजा काही बोलता का? हो आता म्हणे ना उद्या फिरू म्हणे आपण शांतरा भाऊ म्हणे ना, काही ना काही रस्त्याचा मिळला होतो म्हणे, तुम्ही काय काळजी करता असं म्हणे मला. तर ते कुठं मिळणार आता विचार मग श्रीराम भाऊले. आम्ही सोबत आता वावरातून आलो ना, मग आता दिसला ना ते गदे किती घेऊन आम्हाला दिसला ना, वावराकडे चालला होता ना. मग 3 बॅगा आपल्या टाकल्या निघाला आता कोणा मग काय तर बाय येऊन राहिल्या म्हणे. एक तर टोपण करतो म्हणे, नाही तर सडत्यानं पेरतो म्हणे. मग आताचीच गोष्ट आहे ना, 10-15 मिनिटं आधीच झाले ना. बरं पावराजा शांताराम भाऊ. हो 2 तोंड्या माणूस. हा आम्हाला म्हणे तुम्ही काही काळजी करू नका म्हणे, रस्त्याचा मिळला होता म्हणे मी. हा हो मग लावाच लागते म्हणे, त्याशिवाय जमते का म्हणे आपल्याला. हा ते पेर नाही करू राहिले म्हणता. काय माहित बा आता, ते तर म्हणे तुम्ही म्हणे सपोर्टच नाही करू राहिले म्हणे, मी एकटा काय काय करणार आहे म्हणे. हो तुम्हाला म्हणे पैसे कमवायचे. हा याटोन हेन ट्रॅक्टर. हा हो रस्ता आता मी एकटा करू का म्हणे. बाबा असं आहे नाही. हो जाऊ द्या बा, मला वाटते आता मला बी माझ्या आता पेरणं करून घ्यायला गं जे काय आहे ते. हो बरं आता ठीक आहे, आता पाहतो आता हे काय देणके साहेबाची इथं न्याय लागते ना मला. हे ट्रिप घेतली ना म्या. माझी ट्रिप बाबा कायची म्हणलं, काय इथून खत निवडायला का ते? हा ते आता मारतीन दिलं बा घेऊन खत घेत हे ते. हो आता ते काय पैसे बी मारती देऊ वाटते बहुतेक. सांगा आता कोण दिला पाहिजे. आहे काही गरज आले पहा, असे आहेत लोक. आहे घरचं राहिलं चालले आपले ते सासऱ्याला नेऊन द्याले. बरोबर आहे बा, कठीण आहे, बोलता येत नाही लय. दे ना मग तेवढी नेऊन दे. तू पेरणं करून घे. हो नांदी लागू नको शांतारामच्या. हो काही खर्च दिसत नाही मला त्याचं झालं की बस हातावर करते ते. नाही आता जा तुम्ही, 1 घंट्यात पोहोचून वापस येतो. 2-3 बाय आपल्या घरची बाई आणि असं 2-3 जण जातो. करून टाकतो सुरू आता टोकन यंत्र. काय करता मग? नाही करून टाकते, आपापलं निपटून घ्या. हो नाही तर काही खरं नाही आता. हो चला येतो मग. पाहिजे रे संत्या, पाहिजे म्हणलं वावरातून ते सोयाबीनातून चालले का रे? अरे बाबा माऊली, अरे कसं रे हे? अरे बाबा कुठं काय केलं तुमच्या सोयाबीनात? कुठं गेलं? घोडं गेलं का? कोणती गाडी गेली राजो? काही आपलं बोलतात इथून कल्ला लागले. अरे हो ना, म्या म्हणलं माझ वावरातून आहे का? पाहिजे म्हणलं जरा. हो आपल्या वावरातून नको येऊ देऊ रे का, ते सोयाबीन पेरलेलं आहे म्या. हो ना, घोड्याचे पावलं गिवलं का मायाबीन फालतू आहे पा. आपण सांगसान तुम्ही कसं आता पेरणं निघाला माय. कोण होय रे? कोण होय म्हणलं ते गाडीवाला? कोण होय रे? हो थांबा हो थांबा. सांगा आता हे आलं वाटते बा. आम्ही तर कधी काव झालाय वावरात जायचा. अरे हो आम्ही जाऊ ना. अरे आम्ही हा म्हणलं बंडू भाऊ ना. अरे ते बंडू भाऊ असो का चंदू भाऊ असो, इथं मुलाचा कोणाचाच नाही. सांगितलं ना तुम्हाला कळक धडक की रस्ता इकून नाही आहे. हा हे कशी काय गाडी घेऊन चालले तुम्ही? हा तुम्हाला फक्त म्हणलं पाऊल वाट आहे इथून, रस्त्याने इकून कोपऱ्याकून चला धुऱ्याकून. हा तुम्ही आपले चालले गाडी घेऊन, घोडे घेऊन. पण कुठं काय नुकसान आहे तुमचं? एक पलाटी दिली मुलगी का काटा चाललो ना आम्ही. हा सांगा बा तुम्ही. अरे भाऊ हे 4 चाकी गाडी आहे ना, हे कोण सांगितली तुम्हाला आणायची? याला परमिशन आहे का इथं? तुम्हाला मी काय म्हणलं, फक्त डोक्यावर घेऊन जा तुम्ही. लसलं गदे चालतील किंवा घोडे चालतील, याच्या पड्याला हे बा तुम्हाला सांगितलं हे 4 चाकी हे ते आणायचं नाही इकडे. मग हे इकडे पराठीच्या तासात येत नाही का ते? मग पराठीचा तास मोडला म्हणजे कोण भरती देणार आहे? तुम्ही देता का पैसे त्याचे? किती नुकसान झालं सांगा बरं तुम्ही. अरे नुकसान बी झालं म्हणजे? अरे कुठं नुकसान झालं बा तुमच्या इकून? अरे पाना एक तरी पराठी गेली करायच्या. अरे पण जरासं पलीकडून घ्या ना तुम्ही. अलीकडे काय लिहून राहिले तुम्ही? मग महारातून घालायला लागत राहिले. मग माय पराठे गमावता का? तुमच्या इकून जरासं जाऊ द्या ना. नाही माय ऐकून रस्ताच नाही ना भाऊ. देवमनराव तुम्हाला माहित नाही का, तुमच्या वरातून कणकण एका बैलगाडीचा रस्ता आहे नाही. तुम्ही राजा पाऊल वाटे आता सरकी देऊन नाही राहिले ना, आता मायाच्यातून जा म्हणता. अरे पण दोघांच्या वावराचे धुऱ्यावरून चालली ते. मग आता मायाचे एकटेच नुकसान करता का तू? मी तर म्हणतो हे वावर दाबेला का शाळेत सांगतो तुला गोष्टी करतले का? मग काय तर बोलून राहिला रस्ता नाही हे नाही ते नाही. जाऊ दे ना रस्ता ऐकून धुऱ्याकून. म्हणते मी तुला वावर दाबला हे ते माय आहे तेवढा आहे म्हणलं. रस्ता वावरातून होता तुया. जास्त शानपणा करू नको म्हणलं. जाऊ दे द्यायले हो ना का. मी तर सांगतो 100% हे 4 एकर वावर भरतच नाही शाळेचं. मग तुम्ही लगा शेजाऱ्याने दडपलेला आहे. माऊली भाऊ नाही दडपलं आणि तुम्ही दडपलं बबनराव. मग हे रस्ता सांगतो ना तुमच्या वावरात असन राजा. तुम्ही पूर्ण दिला आमच्या शाळेत घालून. हो मुकडा ना, जाऊ द्या ना, काय मागतो उकरून काढता तुम्ही. जाऊ द्या ना, आम्ही चाललो ना आता. जाऊ दे, एवढा रस्ता आहे ना, जाऊ द्या आम्हाला. ठीक आहे तेच म्हणलं. हे बा एवढाच रस्ता आहे तुम्हाला काय, याच्या पडायला नाही म्हणलं काय. आता छकडन बैलगाड्यान कोणतं काही आणायचं नाही. चला निघा पुढे. ठीक आहे म्हणलं. हे बा एक काम सांगतो तुम्हाला, एक जरी झाड माय मोडलं या तासाचं तर 500 रुपये झाडानं पैसे घेईन मी. समजलं ना? आता सांगू राहिलं नाही तर जाऊ देणार नाही. चला जा आता सारख्या मुकाड्यानं. ती झाली आता नाही का? हो ना, याच्या वाला ढोलं घालाच लागते आता. हो ना, हे नसलं की पाहतोच बरोबर त्यानं. हो ना चाललं चला म्हणलं बाप्पू, चला जाऊ दे तिकडे. अरे पण तुम्ही सांगायला तर पाहिजे होतं मला. आता ते कंदीला भेटले म्हणून माहित पडलं. हो असं आहे म्हणे बा. शांताराम भाऊ लावून राहिले म्हणे, पेरणी आम्ही द्यायची. तिंगा आता ती सगळं दिसून राहिलं. बैल गेलं तुमचे बाय आहेत. आम्हाला सांगितलं असतं आम्ही केलं असतं पेरणं. पण आता मी सांगू का, तिकडे आता माऊली लावून राहिला. त्याची पेरणं आहे. मग आता मी काय एकटा कोणाकोणाला थांबणार? मग आता तुम्ही जागाच नाही तर मी काय करू? कशाला म्हणलं चला रे बा तुले म्हणू. तू आला का काल? अरे पण मी का नाही म्हणलं का तुम्हाला? काल मी धाब्यावर गेलो. हो मला वाटलं बा तुमचं व्हाच आहे का? मी बसलो तुमच्या भरोशावर. पण मग आता करतं का? आता तर लाकडं ठोकले वाटते त्यांना. आता मला दिसून राहिलं तर लाकडं ठोकते ते. हो ना, चालूच आहे लाकडं लावून चालू आहे त्याची. मग माझ्याकडे 5 जाय मला आता काय बोलायला. हो तरी म्हणलं मी त्याला मला भाऊ रस्ता तुला ठेवाच लागो ना. नाही तर रस्ता बंद करशील म्हणलं तू. आता पण तुम्ही राजा काहीच नाही करू राहिले. आता कसं काय करा म्हणलं मी आता?
नाही नाही, हे बा थांब तू, आज माझ्या पेरणं होऊ दे. हो आपण कसं संध्याकाळी बसू. हो काश्या, तू, मी, माऊली, आपल्या रस्ता तर करणंच आहे. हो त्याची एक तर नोटीसची तारीखही संपली. हो आता त्याच्या घराचे काय होते काय नाही उद्या, आता हे ग्रामपंचायत काय करते. त्याच्यानंतर आपण ॲक्शन घेऊ त्याच्यावर, एका दमान दोन्ही बी. तेच म्हणलं मग, काही ना काही आता एकी करावं लागेल आपल्याला, तर ते रस्ता होईल, नाही तर पुरा बिलकुल बंदच मारते ते आता, 100% सांगतो. नाही माऊलीला एवढं लोट त्यानं, मग काय तर ते लोट गाडी घेऊन आलं तर मग जायचं नाही म्हणे. मग काय मी पाहू नाही इकडून, म्हणा मलेच तर आता कसं बी लाडीगुडी करत मी आणले तर. पण आता हो संध्याकाळी मेळ लावू याचा. हो त्याला जाता जाता सांगून दे एक वेळ अजूनही बी, म्हणा भाऊ रस्ता ठेव म्हणा तू. नाही तर हे बा हो तू हे कठीण काम होणार आहे म्हणा. आम्ही आता म्हणजे कसं आमच्या आता लावगणं पेरणे झाले की तुझ्या मागं जाऊ ना. मग नाही बा सांगतो ना, तुम्ही या का नको मागं, पण मी पेरणं करतच नाही आता. जोपर्यंत रस्ता होत नाही ना तोपर्यंत मी आता बिलकुल याचा पिच्चाच नाही सोडत आता. जाऊ पैसे किती काही जाऊ, पण रस्ता तर करतोच आता. मग असं काहीतरी पाहिजे बा, असं जर असलं ठामत हो तर मग माणूस कसा मागं येते. नाही तर मग कोणीच नाही मागं, एकटा काय करणार आहे. बसू आपण संध्याकाळी, पाहू याचा मेळ काय करायचा. हो ठीक आहे, फक्त जाता जाता एक इंटिमेशन देऊन दे त्याला. ठीक आहे मग पाहू काय होते. जमला आता. बस आता दिले लाकडं रोवून. हो आता कोण नेते बैलगाडी, कोण नेते छकडं. चालले हातगाडी घेऊन आणि हे ते. हो फक्त गदे घेऊन जा, नाही तर डोक्यावर न्या. चला आता टेन्शनचं काम राहिलं नाही, नाही का. हो आली वाटते ते आता भाकर घेऊन. चला जेवावं निघा आता खादोडीला भेटाले. लय टाइम केला तो, 1:30 वाजून राहिला ना भाकर आणाले. काय इतका टाइम आता ते पोट्टेले शाळेत नाही सांगत तुले. इतका उशीर असते का. अहो आपलं पोरग शाळेत कुठे जाय, मग उद्या जातो, उद्यापासून जातो म्हणे. मला उद्या काय आहे, आजच जे काय आहे ते. मग परवा तेरी हे ते गावातून चालू होतं ना. मग याला आता कपडे पुस्तकं आजच भेटते पहिल्या दिवशी, मग काय राहणार आहे म्हणलं त्यासाठी. आता ते शाळेत गेलती, त्याचं नाव टाकून दिलं, सगळं पद्धतशीर केलं आणि मग आपलं शिदोरी बांधली की निघाली. टाकलं का नाव मग आता. बरं टेन्शन नाही मग आता, काही अडचण नाही ना, काही लोड नाही ना, राहते शाळेत. आत कसं नाही ते फुकाटात घेतला हातात मी. सारखं निघाला रस्ता कन कुकड्या म्हणजे शाळा. मग त्याला पोहोचून द्यायला आता बिनगोर. आता 5 वाजेला टेन्शन नाही. बरं तर मी काय म्हणतो, त्याला दप्तर आणि पेन्सिल आणि ते काय 2-3 सामान आहे ते एवढं घेऊन जा बरं. अरे हो ना, तेच सांगून राहिलो मी तुले. मी आज आता खादोडे साहेबाला भेटायला चाललो. हो ते सरपंच आणि ते उपसरपंच भेटले बरं रस्त्या. येता येता म्हणे भाऊ म्हणे ते अतिक्रमणचं कसं काय तुमचं, 30 तारीख इंटिमेशन दिली म्हणे तुम्हाला. त्याचंच म्हणलं आता साहेबाला विचारतो काय कसं करू आता. मागा घाटापेंडाशी आलं काम. बाबा आता त्याला काय एवढं घेऊन राहिलं म्हणलं तेवढ्या जागेचं. इतक्या एवढ्या जागा कोणी दडपते तर आपण दडपले तर काय झालं. हो यावर ते खादोडे साहेबाला विचारून काय करा कसं करा, मार्ग काढून या त्याचा. हो ना, एक तर आपल्या मागा येतात. हो इकडे लोक सुचू देत नाही. आता हे लोक हातगाडी घेऊन आणि ते खताचे पोते घेऊन चालले होते. मग त्याला म्हणलं बा तुम्ही एवढा डोक्यानेच जा. म्हणून इथंही थांबा लागते ना. हो तर आता तू एक काम कर. हो आपल्या बकऱ्याच्या तिथं झाडाखाली बसेला म्हैस. हो मी बैलगाडी घेऊन जातो आता घरी, आणि तिथून जातो मी खादोडीच्या घरी. बाजार घेऊन येतो त्याला सामान आणतो. जा ना मग, म्हणलं थोडेसे जांभूळ हे आहेत तिथं. हो एका झाडाचे तोडून घेऊन जा, तेवढंच बरं वाटतं मग. हो चला लवकर, तुम्हाला तोडून देतो, तोपर्यंत तुम्ही जेवण करा. दे बरं दे. हो आवळा देऊन कोवळा काढा लागेल ना. दे लवकर, चाल लवकर. हो जेवण करून घेतो, तू तेवढे जांभूळ तोडून आण. चला मग. भाऊ काय कुठं चालले म्हणलं तुम्ही. हो चालले आपले गेटही उघडून राहिले. काही विचारपूस आता इथं कायसाठी बसलो आम्ही. कायचा पगार आहे म्हणलं मला. बाबा घरच्यासारखे माणसं आहेत ते खादोडे साहेब माये, आणि तू कोणा मला सांगून राहिला. हो चालला करेन हे ते. फोन लावा द्यायले म्हणा हे आलेला आहे म्हणा देवमान. देवमान आलेला आहे म्हणा. ते हे आणले आहेत म्हणा ते जांभूळनं. हो ते स्पेशल भेटासाठी आलेले आहेत म्हणा. भावाले भाऊ नाही म्हणत तू कुठं काढला कुठचा. हो थांब जरा मला पहिले फोन लावू दे. त्याने जर म्हणलं तर पाठवतो अंदर मी. हो कोणाला एंट्री नाही अंदर. लावा ना फोन लावा द्यायले. हो देवमान भाऊ चुनखो आलेला आहे म्हणा स्पेशल भेटासाठी. अर्जंट काम आहे म्हणा द्यायले. हो लावा फोन ला. बोला. हा काय होतं साहेब, हे देवमन कोणतरी चुनखो आलेले आहे. हो त्याला अंदर सोडू का. हो आता कसं आहे ते जांभूळ गिंबूळ घेऊन आले म्हणते भेटासाठी. काय अर्जंट काम आहे म्हणते त्याला. सांगा आता, मार्केटात निघालो तुम्ही 3:30 होऊन राहिला ना, अर्धा तास उशीर झाला दिसतं. बरं या या. हो या म्हणा, द्या पाठवून द्या द्यायले. जा म्हणलं भाऊ. हो या म्हणते आत. मग तेच म्हणलं ना, मग खास माणूस आणून द्यायचा मी. उघडा द्या गेट उघडा. अरे या देवमान भाऊ. या या या. हो या म्हटलं. अरे काय राजा साहेब, काही फोन नाही फान नाही. शेवटी मला या लागलं हे जांभूळनं घेऊन. हो ना, मा घरची म्हणे घेऊन जा बैलीला आवडते. घेऊन आलो आता. हो हो त्या दिवशी ते आपण बोललो होतो नाही का. बरं आणले का. ठीक आहे. तुम्ही काय म्हणतो, काय होतं अर्जंट आहे काही. मी जरा मार्केटला चाललो होतो आता. हो कसं आता ती आता जिनिंगमध्ये गेलेली आहे, घरी काही कोण नाही. हो कसं काय करतं म्हणलं. हो काय महत्वाचं असेल तर बसू मग. नाही जा ना तुम्ही, मला बाजार करावं लागते. जा ना घरी पोटेल सामान येते. पण म्हणलं जरासं माया घाटापेंडावर कामाला ना, गळ्याची फाशी येऊन राहिला माया. चालला दोर आवडत. ते 30 तारीख आली म्हणलं. त्याला म्हणलं ते नोटीस दिली ना तुम्ही, म्हणे नोटीस असल्याशिवाय काही नाही होत बा. आता त्याने नोटीसही दिली. मा घरात चिपकली होती त्यानं. आता काय करा म्हणलं मग. बरं आली 30 तारीख नाही का. बरं ठीक आहे. एक काम करतो आता उद्या. आज तर काही करत नाही ते. उद्या तुला काय करायचं, आले समजा ते. हो कसं काय करायचं बा. काढून टाका म्हणा. फक्त मला 2-4 दिवसाची मुदत द्या म्हणा बा. हो एवढं सामान्य न हे द्या. पाणी पाऊस आहे म्हणा, वातावरण जरा बरोबर नाही. 2-3 दिवसात नेऊन टाकतो म्हणा. हो लय असलं म्हणा 4-8 दिवसात मी. हो एका आठवड्याची मुदत मागून घ्यायची. पाहते देखते रहेंगे आगे. हो ना, पण ते तर JCB घेऊन लावून तयार आहे. उद्या फेकतो म्हणते ते. हो ऐकलं पाहिजे बा त्यानं.
अरे म्हणाले काय जाते हा 2 शब्द आपल्या तोंडातून बोललं तर काय फरक पडते. मुदत मागायला नाही दिली तर मग आपण कायसाठी का वकील लावू पण तुला जागेवर आता हटू देईन तुम्ही नावाचा खादोडे नाही. हो तू टेन्शन घेऊच नका आता. फक्त काव आणला ना तो गावाले हन्यास करणं सुरू आहे ना बाकीचं. नाही ते तर विचारूच नका ना कावले मला लोक मग त्याला वाटते काही निघते गावाच्या बाहेर. तेच पाहिजे ना आपल्याला तेच पाहिजे. हो यायला हन्यास आणतो ते शिवलेले पहिल्यांदा म्हणलं वावराचं काय झालं ते रस्ते गिस्तेचं निपटलं ते. हो ते तर अरे लय हन्यास आणले माहिती कास्तकार लोक ते पुढचे 4 लोक मग अजिबात रस्त्यात बंद मारला लाकडच लावले आडवे. मग काय तर पहिले तर यू करेंगे त्यू करेंगे फेकूनच देतो म्हणे उचलू जेसीबीनं. कोणीच नाही आलं अजून. एक एकटा आपापलं काम करून राहिले लागवणा करून मोकळे होऊन राहिले. गद्यावर नेले नाचते ना खताची पोती. मग तुम्हाला काय सांगा इतके हन्यास आणले म्या. काय बोलून राहिला गद्यावर अरे बाबा म्हणजे गाडी बैल नाही जाऊ देत का. गाडी बैल अरे 4 चाकी ते लोट गाडी नाही जाऊ देत मी. मग त्याला मला आणायचं नाही अजिबात. डोक्यावर नेऊन राहिले कट्टे पोते हे ते. मग एका काटाकाटानं झाले गो. मग चांगले बिलकुल टाईट करून टाकले नाही तर लेखाचे सुसून नाही दे मला. हो ना आता चालू आहे सदा पण लेखाचं लक्ष्मण किरकिरी भेटला होता. म्हणे भाऊ म्हणे रस्ता लागन म्हणे. हो तू कोणत्या हालतीत सांगतो म्हणे तुले. असे किरकिरी फिरकिरी किती पाहिल्या भाऊ ना. हो ते घनघण्या काय म्हणते म्हणलं. हो त्याचा काय रोल आहे. तेच म्हणलं मग आज आता हे पा त्याचं पेरणं होऊन जाते. हो आता लागते ते मांग म्हणून म्हणलं काय करावं कसं करावं म्हणून तुम्ही काय की नाल तुम्हाला भेटायला की बा आता वावराचंही कसं करावं. नाही नाही अरे त्याचं तर काहीच टेन्शन नाही. आळो झोपाट डायरेक्ट. मग काय बाईले सांगून त्याचं पुढेच राहायचं म्हणा बिलकुल. पुढे जर आपल्या ढाल असली की मग टेन्शनचं कामच नाही. पुढचं मी आहोस ना मग. त्याने जर का वावरात नेलं पराठीचं कायचं नुकसान झालं तर मला फोन करायचा होता. बाकी मी पण काय करायचं ते मग बस झालं. मग असं जर असेल तर मग आपल्याला काही टेन्शन आहे. हो काही अडचण आहे तर फोन करीन मी तुम्हाला. घ्या आता जांभूळ घ्या ठेवा थैली वापस द्या. चला निघतो मी बी. हो ठीक आहे. हो देऊन दे मग. हो चांगलं आहे ना. हो ठीक आहे.